मित्रहो, अलीकडेच चर्चांना उधाण आलं आहे की यावेळी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते घटना बदलणार आहेत. खरंच सरकारला राज्यघटना बदलता येईल का? तर चला बघू. तर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार या खटल्यामध्ये 1973 मध्ये सांगितले की संसदेला मूलभूत हक्क आणि घटनेच्या कोणत्याही भागात बदल किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. मात्र याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडली. 368 कलम संसदेला असलेला घटना दुरुस्तीचा अधिकार वापरून संसद मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. मूलभूत संरचना याविषयी अर्थात काही व्याख्या नाहीत, मात्र न्यायालयाच्या आजवरच्या निर्णयातून काही मूलभूत संरचनेचा भाग असलेले काही घटक आपल्याला स्पष्ट होतात. यात राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे, धर्मनिरपेक्ष राज्यघटना, लोकशाही, प्रजासत्ताक, सार्वभौम अशी देशाची व्यवस्था, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, समानता, मुक्त आणि न्याय निवडणुका, घटना